हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे खूप मजेत असाल. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. त्यानंतर आज मी महाशिवरात्रीनिमित्त छान असा लूक करणार आहे. त्यासाठी मी काय काय तयारी आहे चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करते. इथे मी हा ब्लाऊज खूप अर्जंटमध्ये रात्री शिवून घेतला आहे. त्यानंतर या छोट्याशा मेकअपच्या प्रोडक्टपासून मी मेकअपही करणार आहे. आणि ही रेड कलरची साडी मी ऑफलाईनच घेतली. तर बघू ही साडी आणि माझा मेकअप आज कसा दिसतोय. त्यानंतर सर्वात आधी तर मी ही साडी वेअर करून घेतली, जी की रेड कलर मी फर्स्ट टाइमच घालते. ड्रेसमध्ये घातलंय पण साडी पहिल्यांदाच घेतली. त्यावर हे व्हाईट ब्लाऊज कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतंय. आता रेग्युलरमध्ये मी ही लॅक्मीची पीच क्रीम जी ॲड केली तीच मी आज थोडीशी फाउंडेशनमध्ये मिक्स करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करणार आहे. आता ह्या लॅक्मीचं पीच क्रीम जे मॉइश्चरायझर आहे त्यामध्ये मी शुगर प्रॉपचं थोडंसं फाउंडेशन ॲड केलं आहे आणि हे मी चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे. तर बघू कसा ग्लो येतोय माझ्या फेसला. त्यानंतर छान असं मी हे सगळीकडे पसरवून घेतलं आणि छान हातानेच लावते. हे ना ते आपल्या स्पंजनी लावलं ना इतकं खास बसत नाही, जेवढं की आपण हाताने एकदम असं प्रेसमध्ये जेवढं काही ॲक्टिव्ह करू ना तेवढं ते फेसमध्ये छान असं ॲक्झॉक्ट होऊन जातं. तुम्ही बघू शकता खूप छान असं ग्लोईंग फेस दिसतोय. आणि ॲक्च्युली ना मी एकदम 6 महिन्यानंतर काल ॲब्रोही करून आले आणि इतके सारे धागे दोरे लागलेत ना. त्यानंतर हे फाउंडेशन आणि थोडं मॉइश्चरायझर मिक्स जे लावले त्यांनी मला थोडंसं जळजळतंय, पण असू द्या छान दिसतंय. त्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर हे बिलकुल लावत नाही, त्यामध्ये मी थोडंसं पाऊंड्सच पावडर घेतलं आहे कारण हे पावडर माझं ऑलवेज फेवरेट आहे. आता इथे मी छान पाऊंड्स पावडरने सगळीकडे छान असं लावून घेतलं आहे मानाला वगैरे. आता बघू आपला फायनली लूक काहीसा असा दिसतोय जो की छानच वाटतंय. थोडासा लाईट वेटमध्येच मी करणार आहे. त्यानंतर ही शुगरची लिपस्टिक आहे ज्याचा कलर आहे डार्क पर्पल कलर आहे. तर ही लिपस्टिकसुद्धा लाँग लास्टिंग आहे. मी हे ऑफलाईनच प्रोडक्ट घेतलेले आहेत खूप छान. त्यानंतर ही शुगरची माझी लिपस्टिक कॉर्नर पेन्सिल आहे जी की त्याचाही कलर डार्क पर्पलमध्येच येतो पण मस्त दिसते. ही माझी ऑल टाईम फेवरेट लिपस्टिक आहे. आणि मी नेहमी मेकअप करतच नाही, कधीतरी मूड इतका काय ऑन असतो ना मग मेकअप आणि सगळं काय खूप मजा. मॅचिंग अशा तर बांगड्या नाही पण ह्या थोड्याशा व्हाईट कलरमध्ये जे की चांदेरी कलर म्हणतो त्यामध्ये हे कडे आहेत. त्यामध्ये एक हिरव्या बांगडीचं मी कॉम्बिनेशन दिलं आहे. त्यानंतर माझ्याजवळ हे रेड कलरचे कानातले होते, म्हटलं बघू ट्राय करून. एवढे मोठे कानातले मी घालतच नाही तशी तरी, पण छान दिसत होते. त्यानंतर थोडंसं परीचं मेकअप बॉक्समधून डोळ्यांना वगैरे लावून घेतलं जे की मला माझ्या लाईट मेकअपमध्ये हे ॲड करायचं होतं. त्यानंतर मग थोडंसं म्हटलं चला आता एवढं सगळं केलं आहे तर आयलायनर हे ट्रायच करून बघू की आपल्या डोळ्यांना सूट होतं आहे का. त्यानंतर माझ्याजवळ ना आयलायनर आहे जे की आपण म्हणतो ना वॉटरप्रूफमध्ये तसं आहे. तर म्हटलं तेही आपण लावून बघू. हे डोळ्यांचं पिंक कलरमध्ये लाईट शेडिंग घेतलं आहे. त्यानंतर आयलायनर हे अप्लाय केलं आहे डोळ्यांना. थोडंसं वाटत होतं हेवी पण त्यानंतर जेव्हा ते म्हणजे एकदम मेकअपचं लूक आणि ते एकदम सूट झालं, छान वाटत होतं. तुम्हालाही माझा मेकअप चांगला वाटत असेल किंवा काही चुकत असेल तर मला नक्कीच सांगा कारण मला मेकअपची जास्त काही सवय नाही आहे. बघा डोळ्यांना हे थोडंसं लाईट वेटमध्ये लावलं आहे, छान दिसतंय. त्यानंतर छान असं शुगर पॉपचं हे काजळही मी ॲड केलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या मराठी लूकला संस्कृतीला शोभणारी आपली टिकली. जेव्हा टिकली लावली तेव्हा लूक तर खूपच छान दिसत होता. त्यानंतर माझी हेअरस्टाईल कितीही मी मेकअप केला आणि कितीही काही केलं ना मला माझी हेअरस्टाईल साधी आणि सरळ हीच आवडते जी की माझ्या फेसला खरंच खूप सूट होते. त्यानंतर छान असं क्लचर लावून घेतलं आणि असेच केस हे धुतले होते त्यामुळे जास्तच कर्ली काही दिसत होते. फायनली लूक माझा तुम्ही बघू शकता. मी अशा प्रकारे काहीतरी लूक केला होता आणि तो छान दिसत होता. लाईट का होईना पण मस्त दिसत होता. आणि ही साडी मला वाटत नव्हतं सूट होईल पण खरंच खूप छान दिसत होती. आणि हे लॉंग मंगळसूत्र जे आहे ना हे गोल्ड पॅन्डल आहे. ते माझं ना खूप सिम्पल लुकमधलं हे माझं मंगळसूत्र मी दरवेळेस वेअर करते. त्यानंतर इकडे माझं शिवजींना जायसाठी ताट रेडीच होतं ज्यामध्ये मी बेल, धोत्र्याचं फूल, हार, काही सफेद फुलं, अगरबत्ती सोबतच मस्त अशी साखर, शेंगदाणे उपवास आला. त्यानंतर खाली इथे आमची गँग रेडीच होती देवळात जायसाठी. मग काय सगळे निघालो आम्ही मंदिरात. घरापासून थोड्याच अंतरावर हे मंदिर आहे आणि आम्ही मग सगळेजण तिकडे निघालो. थोड्या वेळात मंदिरात पोचलो. खरंच खूप छान. आणि वहिनी आम्ही सगळ्यांनी मॅचिंग वेअर करायचं ठरवलं होतं तर आम्ही एकदाच या साड्या घेतल्या आणि एकदाचे ब्लाऊजही रेडी केले. त्यानंतर शिवजीच्या मंदिरात पोचल्यावर साहेबांनी आणि मी इथे मस्त अशी आम्ही देवपूजा करून घेतली. पोरं तर एकही नव्हते, सगळे खेळत होते. आम्ही छान आणि इथल्या मंदिरामध्ये ना जास्त गर्दी नसते, सकाळी होती त्यामुळे आम्ही दुपारी अक्षरशः आम्हाला 2-2:30 वाजलेत देवळात यायला. तेव्हा येऊन आम्ही इथे छान अशी आरती पूजापाठ केली. आता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशाच करते. त्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा
कमेंट करायला अजिबात विसरू नका, सोबत लाईकही करा. त्यानंतर छोट्या छोट्या प्रयत्नांनी मी असेच व्लॉग रोज आणत जाणार. आणि लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला जर माझे काही टॉपिक हवे असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आज आपण छान असं शिवरात्रीनिमित्त लॉंग व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. आशा करते तुम्हाला सगळ्यांना शिवजींचा आशीर्वाद लागो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप 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 मनापासून शुभेच्छा. आता इथे सर्व आवरलंच होतं, तर आम्ही तिघींनी असा काहीसा छान असा एक व्हिडिओ शूट केला. त्यानंतर इथे छान असं देवळाजवळ गार्डन होतं. मग म्हटलं चला हा चान्स न सोडता इथे छान छान असे परीच्या पप्पांकडून फोटो क्लिक करून घेतले, जे की खरंच खूप सुंदर सुंदर फोटो आले होते. त्यानंतर आम्ही तिथून घरी आलो आणि घरी आले माझी इथे तयारी चालू झाली फराळाचं करायची, कारण खूपच लेट झाला आहे. सकाळी फक्त चहावरतीच होतो आम्ही. त्यानंतर आज मी लाल मिरचीतला साबुदाणा परतवला घरी आले. त्यासोबतच मस्त ढोबळ्या मिरच्या आणल्या होत्या, त्याही तळल्या. लाल मिरचीतला साबुदाणा खरंच खूप छान लागतं आणि उपवासात दिवशी ना थोडं तिखट खाल्ल्यावर पाणी पिलं जातं. तर आमच्या बाईसाहेब उपवास आहे म्हणता मला तर आज मस्त असं सॉसचा पास्ता करायला लावला. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या. बाय.